लोकलनी कुठे जाणार आता? लोकलनी मला घेऊ नको. हां चल येतो दादर. ट्रेन मधून मोबाईल वगैरे सांभाळा ना. हां फोन कर. बाय बाय. गौर से देखो इस चेहरे को, गौर से. इस थोबड़े ने मेरे को रास्ते पे लाके छोड़ दिया है. सेम जर्सी. नाईट टुर्नामेंटसाठी चाललोय आम्ही सध्या. पूर्ण गोष्ट गाडीत बसल्यानंतर सांगतो. कुठून सुरुवात करू हे समजणार नाही. ठीक आहे मित्रांनो, ये रहा आपलं निळं वादळ. थोड़ा गाड़ी में बैठते, गाड़ी चालू करके आगे जाते, इसके बाद बाता करते हैं की कसे लागले आणि कुठे चालले आम्ही. राव चला चालू करते. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या नव्या कोऱ्या करकरीत अशा ब्लॉग मध्ये. अचानक भयानक आपण निघलोय. कुठे निघलोय? गणपतीपुळे. एवढा स्लो मध्ये का बोलला? गणपतीपुळे मॅकीला भेटायला. एवढा स्लो मध्ये का बोललास भाई? समजून घ्या विषय काय होता माहितीये काय, की आमची आधी ट्रिप निघालेली फॅमिली तर ती जरा कॅन्सल झाली काय इश्यूमुळे. नंतर माझा सुट्ट्याचा प्रॉब्लेम, ते सर्व भरपूर प्लॅन झालेले म्हणजे 4-5 दिवसात ते काय सक्सेस झाले नाही. चालू आहे की नाही? हां चालू आहे. ते काय सक्सेस झाले नाही. आणि कधी आज 28 ना, आज 28 तारीख आहे ना, उद्या 29. हां 29ला आम्हाला निघायचं होतं गिरनारला. ते पण पॉसिबल नाही झालं. भरपूर ठिकाणी ट्राय केलं. भाऊ बोलले की सुट्टी वाया घालवायची नाही, आणि माझी गुरुवारी सुट्टी ऑफ लागली. तो वाया घालवायचे नाही नादात आम्ही भरपूर फिरलो, भरपूर जणांना कॉल फिरवले, पण सगळीकडून आम्हाला नाकार फळ आलं. सगळ्यांनी आम्हाला रिजेक्ट केलं. मग आम्ही विचार केला दोघंच जायचं एकच्या गावात. दोघंच मग आता निघालो आम्ही. सध्याचं डेस्टिनेशन आहे गणपतीपुळे. कारण जे आमचे लोको पायलट आहे त्यांच्या मला विश्वास आहे, पण अविश्वास पण आहे की भाऊ कुठे गाडी घालून फिरवतील सांगता येत नाही. ठीक आहे. तर सध्या तर पुतळा हा 4 चौकातच गेला पाहिजे, दोघातच गेला पाहिजे. हा कोणाला कळता कामा नाही. वॅकी हा सॉस आहे. आता विषय असा आहे की आता सध्या तर निघालोय गाडी घेऊन. पुढे ट्रेननी प्रवास असेल, पुढचा प्रवास. तर ठीक आहे, तर लास्ट पर्यंत राहावा. कारण अजून पण मला हे विश्वास पटत नाही की आम्ही नक्की कुठे चाललोय. बोलून तर निघाले गणपतीपुळे. ठीक आहे. अचानक भयानक प्लॅन ठरला 9:30 पर्यंत, आणि आता वाजले किती आहेत? हां आता वाजले 10:30. मस्त गाणं पण लागलंय कोकणातलं आपलं. कोकणात गाडी टाकायची. हां ठीक आहे चला. तर असा विषय, बल्लू जेल से फरार. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. दिसतंय का बघा. हा दिसतंय. बाय बाय. 2 दिवसांनी भेटू यार. रिलॅक्स व्हायचं नाही म्हणत. चला ट्रेनचा विषय बोललेलो. 12ची ट्रेन होती आपली, पण आता आपल्या नारळाचे हार आहे. तर हिला आधी हार घालूया, नंतर तुम्हाला सांगतो काय. नाही बाबू हा त्याला बांधतात. कॉर्नरला तर त्याला बांधतो दोघांना. खाली घे. हां बस. एक बांधून घे, मग दुसरा अंदाज येईल तुला.
गणपती बाप्पा मोरया. चला 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 चला. लय लय म्हणजे लय विचित्र विषय वाटतंय हा. हा ठीक आहे, थांबा 2 मिनिटं लाईट चालू कर. तर थांब ना, बंद कर ना, जाऊ ना आता. हा आता गाडी हळू, आता गाडी आपल्या हातात आहे. तर विषय काय, मी चांगल्या ट्रेनने जाणार आहे. तर असं 2 मिनिटं जरा प्लॅन चेंज झाला की कशाने जायचं, काय होणार, काय हे सोडा, किती टाइम लागेल. तर विषय असा झाला की आता आम्ही डायरेक्ट गाडीच टाकते. आपलं डेस्टिनेशन ते ठिकाण ठरलेलं गणपतीपुळे ते फिक्स आहे. ठीक आहे, त्यासाठी नारळ फोडला, हार घातला. हे देवा महाराजा ज्या कार्यासाठी चाललं तिथे सुखरूप पोचव. ठीक आहे, आणि आता आम्ही निघतोय आपल्या कुठे डेस्टिनेशनकडे, गणपतीपुळेला. ठीक आहे, तर असा विषय म्हणजे असं अचानक भयानक एवढे बदलाव जर लाईफमध्ये होत झाले तर मला कठीण वाटतंय माझं. आणि या माणसामुळे म्हणजे असं दोघांचं प्लॅन झालं की काय करायचं झालं, मग घालूया गाडी. मोरया. चला आता गाणला कोकणातली. आता मित्रांनो म्हणजे ना म्हणजे लय असं मनातून वाढवतं की जरा रिलॅक्स व्हावा, असं काहीतरी कामापासून कोकणात जावं मेन. आणि सुट्टी बिट्टी भेटत नव्हती. आणि आता पण आम्ही ट्रेननीच जाणार होतो. पहिले तर ठरत नव्हतं कुठं जाऊया, नंतर ठरलं. ते पण असं ठरलं की जायचं की नाही ते पण कळत नव्हतं कुठे ट्रेननी. नंतर मग बोललो चल डायरेक्ट गाडी. ठीक आहे, आता डायरेक्ट गाडी टाकू आणि रात्रभर गाजवत आणि सकाळचा तुम्हाला हे दाखवतो सूर्योदय. सॉरी माय बॅड. सूर्योदय सकाळचा कोकणात आपण. हॅलो, हा सहज फोन केला, म्हटलं मी चाललो आहे गणपती. वैभवचा कॉल आला. कथा घेऊन हरिश्चंद्र राजाची, ज्या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले. शनिवार 3 मे 1913 भारत भूमीवर जलक चित्र अवतरले. मस्त अशी गाणी. पनवेल ब्रो, पनवेलला टच होणार थोडंच मिनिट. स्टेडियम मस्त जरा आपली टाकी फुल करू, कारण काम जरा गाणं बनवू द्या. पायलट जोमात, बाकी सगळे कोमात. मित्रांनो मिनी पॅगोडा, एक पॅगोडा आपल्या इथे मारवे गोराई साईडला. हे पुण्याला पण आहेत रे, पुण्याला नाही ना. आणि आपण तो बघितला, तो गेला तो छोटावाला मिनी पॅगोडा होता. उपासना केंद्र पहिला आपला होल्ड आलेला आहे पनवेलला, कारण आपण पेट्रोल म्हणजे डिझेल आपण भरला नव्हता जास्त. मग कुठे गेली लाईट. हा, तर डिझेल भरला नव्हता कारण आपला विषयच नव्हता ना. आपला विषय होता गाडी पेन पार्क मध्ये थांबवून ट्रेनने जायचं. आणि ही गाडी काय पेन पार्क साठी बनले काय? कोकण परी कोकणात येत आहे कोकणकरांनो. ठीक आहे, तर पहिला होल्ड घेतो आपण इथं. रिफ्युलिंग करूया आधी, थोडा रेस्ट घेऊया आणि परत आपल्या वाटेला निघूया. आणि थांबायचं ना भाई, जोश. इंस्टाला स्टोरी बघा, जोश. ठीक आहे, चल आपण पेट्रोल पंप पुढे थोडा फ्रेश होऊन चलो. आणि चाय बी जरा मारूया. रात्री 12-10 वाजता. चेस बेबी, चेस. कॉफीचा चुस्का घेऊ आणि मस्त निघू पुढच्या प्रवासासाठी. आणि अजून तर जोश भरकला, थांबणार नाही आता. आले तुफान किती, बस झाली, ट्रेन झाली, जिद्द ना सोडली, आपली परी घेऊन निघालो आम्ही. चला पुढे भेटू, आज जुडे रहिये. गाडी जरा रिफ्युलिंग करून घेऊया, पूर्ण भरून घेऊया आधी. टाकी किती लिटरची? टाकी 60 काय मला कळलं नाही. वातावरण बघता
पाऊस येण्याची दाट शक्यता आहे थोडीफार. समोरून आपली गाडी या ही जर अशी चालत राहिली तर राज्यात धान्याचा तुटवडा पडेल, डिझेलचा तुटवडा पडेल. इनोवा एर्टिगाला 2 वेळा डिझेल टाकावं लागेल. कितीचा पडला आता? 4300 47.7 लिटर पडलेलं आहे. चलो, रस्ता बघा, कोणच नाही, फक्त मी आणि माझी गाडी असा विषय. हा रस्ता कुठपर्यंत असेल असा? म्हणजे मुंबई खाली असेल तुला समजेल तुला. रात्री यासाठीच आम्ही जे ट्रिप पण प्लॅन केलेलं ना, आम्ही यासाठीच केलेलं. म्हणजे रात्रीच निघणार होतो, कारण रस्ता पण खाली असेल, सिग्नल भेटणार नाही, लवकर आम्ही डिस्टन्स कव्हर करू यासाठी. आणि आता पण आम्ही तसंच निघालोय. बस कोण नाही, तू मी आणि ते. मी काय काय कसं गोष्टी ऐकल्यात, पाठी सीटा खाली आहेत तर आम्ही सीटा भरून जाणार, सीटा भरून जाणार. थांबलेल्या टुरिस्टच्या म्हणजे गाड्या बिड्या ते घेत होते, तसं आम्ही पण आता चालू करणार मध्ये. गणपतीपुळे 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 तेच सोडणार आणि सीटच्या खाली ह्याला ठेवणार. कोण तो? पुतळा. चलो, रस्ता बघा एकदम सुनसान, अंधेरी रातो में. आईच्या गावात अजून मजा येणार जेव्हा आपण पूर्ण घाटात भेटात जाऊ. अशा प्रकारे मुंबई गोवा हायवेला आपण लागलेलो आहे आणि आपल्याला लागलेला आहे काटा लगा. यो किल्ले रायगड पुढे. नाद करायचा ना भाई, नाद थांबणारच नाही. हा असाच राडा असणार जोपर्यंत रिटर्न येत नाही. मुंबई गोवा या 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 दोस्तो. एक ट्रेन कोणती आहे भाई? ही आमची ट्रेन आहे, जिथे आम्ही जाणार होतो ती आता आमच्या सोबत चालली आहे. ताबी है क्या ट्रेन. रात्रीचे जास्त येऊन दाखवू नाही शकत मित्रांनो, काय करणार, अंधार आहे. आशिक है ये चोर नहीं है मैं क्या करूं. तुम्हाला गाणे ऐकायला नाही आलो मी. चोर नहीं है मैं बरं, बाजूला ट्रेन जाते. आशिक है ये चोर नहीं है मैं क्या. मित्रांनो, लालपरी पण दिसलेले फायनली. थांबता का? हा घे पुढे घ्या. रोज भरवायची हा लालपरी आणि मजनूची साइड बाय लव्ह स्टोरी आपल्याला बदलायची. हाय 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 सुरेखा आपल्याला पटलेली. हाय अरे खिडकी मधून कशी लाजून हसलेली. हाय हसलेली उलटू फसलेली. हाय मित्रांनो, या ब्लॉगला नक्की कॉपीराइट येणार आहे. काय पण येऊ दे, वाजव गाणी. हाय हाय बसलेली हाय दिग्याला पटलेली. हाय कधी यांचं होऊन गेलो कळलंच नाही. आईच्या गावात काय बोलतो. दुनियादारी प्रयागराज जिंदाबाद. लेकिन एक सेकंड. माझ्या पाण्याची टाकी चालली आहे. जरा मोठी टाकी मागवलेली, पावसात आता भरेल ना, मग नंतर टेन्शन नाही ऊन बिन पडला की. मला समजलं मित्रांनो. बाळाराम म्हणजे मानगाव आलेला आहे. बच्ची के दिल में क्या बोलते बच्ची. हा बघ एसटी स्टँड मानगावला पोहोचलेलो आहे. इथून आपल्याला राईड घ्यायचं पुढे जाऊन. सरळच आहे. चला 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 गडी. मित्रांनो, कशेडी बोगदा. तो रस्ता वरून होता का? नाही मागून त्या साईडला. अच्छा. आहा आहा लवली. आता ते गोल्ड घेतला पाठीमागे जरा चायचा, मी झोपलेलो होतो. बोगदा देखो बोगदा देखो बोगदा देखो बोगदा वगैरे राप 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 राप. एक्झॉस्ट फॅन पण लावलाय. बाई सब कुछ
आलंय खतरनाक. बाहेर मित्रांनो मोजून 1.5-2 मिनिटात आपण कशाडी घाटातून सीधा बाहेर. म्हणजे घाटातून नाही, घाट त्या साईडून होता, ते 1 तास लागायचा. टनलमुळे 2 मिनिटात, हा 2 मिनिटात ना, 2 मिनिटं हाडली आपण सीधा पार. एवढा डिस्टन्स वाचला आपला. पुढचा प्रवास. बाई बारिश आईली 4:30 वाजता आली. मुंबई का बारिश नाही, चिपळूण लाईट आपली. अशा प्रकारे आम्ही चिपळूण मध्ये आलेलो आहोत मित्रांनो. चिपळूणला चाललो काय? चला तुम्हाला कसा काय कळला? तुम्ही आल्यापासूनची झाडपोळ चालू केली त्यावरून कळला आम्हाला. चिपळूणला पाऊस आहे, बारीक बारीक सध्या, पण हाय चालू आहे पाऊस. शेख बहादूर नाका देखो आमचे 2 हात काम करतात इकडे. थोड्या टायमानंतर मी बसणार आहे तिकडे कपडा घेऊन. चिपळूणला नाश्ता सकाळी 4:30 वाजता. जरा मस्त जरा नाश्ता करू. रात्री विषय काय गंभीर होता. काय घेऊया? रेस्ट घेऊया, नाश्ता करूया, जरा होल्ड घेऊया, रेस्ट घेऊया. फोटो का पाऊस आहे जोरात, थोडा जोरात आहे. ये देखो चिक्की. काय पाऊस चालूच आहे कंटिन्यू कसं काय? आत्ताच आलो. सकाळ जरा कांदे पोहे वगैरे खाऊ. इडली डोसा तर काय मुंबईला आंघोळ करण्यापुरती आहे. हा बस झालं, आपल्याला आंघोळ करण्यापुरती. बाल्टी आणली आपली नवीन बाल्टी मग घेतलाय. म्हणजे त्या घरच्यासाठी काल शॉपिंग डिमांड तेव्हा ती बाल्टी आणायची इतर मग घाटचा जो आहे ना तो मुंबई गोवा हायवे. आणि आपण आतमधून चाललोय तर वरती गणपतीपुळे 41 किलोमीटर, आरवली, कंजोली, मागजन, सिंगल वे जंगलामधून. आणि तो पाठचा रस्ता गेलेला आहे. ठीक आहे, आता इथून आपली वाटचाल आहे. आणि पाठी संगमेश्वर स्टेशन होता. काही वर्षापूर्वी आम्ही ट्रेनने आलेलो आणि लवकर येऊन पोहोचलेलो. ह्याचाच गाव आहे संगमेश्वर. आणि शेकोटी करत बसलेलो 12-1च्या टायमाला. आणि अजून एक गोष्ट तिकडची, हे लोक शेकोटी करतात आणि ते बँच असते तिथं मी झोपलेलो होतो. आणि एक्सप्रेस एवढं म्हणजे असं जोरात हॉर्न मारून गेली ना तर मी पडलेलो. आठवत होतो डस्कून खाली पडलेलो डायरेक्ट. व्हायब्रेशन आलेलं एवढा मोठाचा हॉर्न होता आणि फाटफाट गेली ती. स्टेशन तर लांबून बघितलं आम्ही. थोडा पुढे आल्यानंतर राईट मारून खाली उतरून हा रस्ता गणपतीपुळे शॉर्टकट आणि तो मुंबई गोवा हायवे. ठीक आहे, हा प्रवास आता इथून जंगलातून मी निघालो. जाकादेवी मार्गे गणपतीपुळे. येस, चला गणपती बाप्पा चलो. लाव गाणे. दंग 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 दंग. मित्रांनो उद्याची सकाळ कोकणामध्ये. कसं काय मंडळी? समोर धुके बघा ना, धुके. बाबू काय व्ह्यू आहे. अजून जरा क्लिअर झाला ना अजून मस्त मजेल. आणि समोर पूल, खाली नदी. आणि आता विचार चाललाय उतरायचा. नाही बाबा, हे डेंजर विषय आहे हा. लई म्हणजे लई. तू ह्या पुला इथून खाली बोलतोय आंघोळीचं. चल बाबा पुढे. हा हिरवा निसर्ग. लाव आता कोकणात आलो. कोकणात भाई व्ह्यू बघ ना. धुके बघ. हा फोटो काढू ना. गाडी थांबव मध्ये. अरे नाही एवढं कोण येणार नाही. एवढं कोण येत नाही भाई. हे हा तो ब्रिज नाही ना TP2 मधला. माझ्या गावातच शूटिंग झाली ती. हा तो ब्रिज आहे. हे बघा ना धुके बघा ना. अजून क्लिअर झाल्यानंतर अजून मस्त दिसेल. हे बघा इथे जर 1-2 फोटो क्लिक करू. थांबव ना गाडी. 2 मिनिटं थांबवलं काय.
हे राहू दे ड्रायव्हर ना हे तर ड्रायव्हर आहे आपल्याकडे जाईल 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 आता मस्त आहे तो व्ह्यू अरे नदी या नदीत बोलतो आंघोळ करायचं अरे लाज वाटते का तुला लाज पोहता येत नाही ते मित्रांनो मध्येच गाडी लावून विषय चाललाय भावांचा कुठं चाललोय कबड्डी खेळायला व्यू 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 कॅमेरा व्यू बोलते कॅमेरा व्यू वडी कॅमेरा व्यू बोलते कॅमेरा व्यू चला मित्रांनो भरपूर अँगल झाले भरपूर सफर बाकी है अपना ब्रो मित्रांनो सीधा व्यू 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 ड्रोन शॉट बाबू कोणता ड्रायव्हर आणलाय चले गाडी येते हे करतो ना काय मुडके बाहेर बघता व्यू बघा बाबा व्यू साठी बघा जन्नत स्वर्गात आली स्वर्गात तुम्हाला फक्त 6,000 मध्ये स्वर्गात आणले तुम्हाला सांगू नका कोणाला हे व्यू व्यू हाय ग मित्रांनो पोचलोय 1 किलोमीटर आहे इथून गणपती पुढे
आता वाजलेत 6:30. ठीक आहे, तर जराशी 1-1.5 तास झोप घेतो, कारण दुकानं वगैरे पण काय उघडे देवळ तर उघडं असतं ना, दुकानं वगैरे काय बाजूची 5 उघडतो उघडली ना. आरामात जाऊ दर्शन घ्या. आपलं काही काय दिवसभर आपल्याकडे पडलं. हा, दिवसभर आहे आपल्याकडे. जरा फ्रेश बिश होऊन जरा इथं झोपू आधी. पेट्रोल पंपला गाडी टाकले, झोपू 1-1.5 तास आणि मग जाऊ जरा फ्रेश होऊन. ठीक आहे, मिळते हे बाद 2 घंटे बाद.